छत्रपती संभाजीनगर आणि जालना या दोन ठिकाणी अनेक दिवसापासून काही मंडळी फेक डॉक्युमेंट्स तयार करणे, एआयच्या माध्यमातून आधार कार्ड तयार करणे डुप्लिकेट आणि त्या माध्यमातून जे इकडचे नागरिक आहेत त्यांच्या नावाच्या जमिनी स्वतःच्या नावावर ट्रान्सफर करून घेणे किंवा त्यांच्या जवळच्या व्यक्तीच्या नावाने ट्रान्सफर करून घेऊन अशा प्रकारचे मोडस ऑपरेशन चालू होती. आमच्या ते लक्षात आल्यामुळे आम्ही माननीय मुख्यमंत्र्यांना परवा कॅबिनेट मीटिंगमध्ये त्याचा उल्लेख करून सांगितल्यावर माननीय मुख्यमंत्र्यांनी राज्याचे महसूल मंत्री यांच्या उपस्थितीत काल बैठक लावली आणि त्या बैठकीमध्ये जे 12 दस्तावेज जे छत्रपती संभाजीनगरमध्ये बोगस झालेले आहेत आणि 4 दस्तावेज जालन्यामध्ये झालेले आहेत, या 16 दस्तावेजवर ताबडतोब एन्क्वायरी करून त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे असे आदेश माननीय महसूल मंत्र्यांनी दिलेले आहेत. आम्ही तर त्याच्यात असं म्हणणं आहे की यांच्यावर मोका लावला पाहिजे, कारण की शासकीय कागदपत्रांचा गैरवापर ते करतायत. डुप्लिकेट एआयच्या माध्यमातून डुप्लिकेट आधार कार्ड बनवत आहेत, डुप्लिकेट डॉक्युमेंटेशन तयार करतायत आणि सरकारला तर फसवतायत आणि लोकांची फसवणूक करतायत. त्याच्यामुळे अशा लोकांवर मोकाची कारवाई केली झाली पाहिजे, सक्त कारवाई झाली पाहिजे. यांना कुठल्याही प्रकारची सूट मिळाली नाही पाहिजे, अशा पद्धतीची कारवाई झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे. हे 12 प्रकरण तर आपल्या समोर आलेले आहेत, 4 प्रकरण जालन्याच्या समोर आलेले आहेत. हे 16 प्रकरणांमध्ये तर ऑलरेडी एफआयआर दाखल झालेली आहे, पण यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे, यांची नाकाबंदी केली पाहिजे, यांच्यावर मोका लावला पाहिजे अशी आमची मागणी आहे. जमीन कशा सिलेक्ट करतात, म्हणजे कोणत्या लोकांना त्यांच्या लक्षात येते की या जमिनीचा मालक काही खूप लक्ष देत नाही. काही लोक परदेशात राहतात, ते म्हणजे परदेशी गेलेत, मुलाकडे गेलेत, मुलीकडे गेलेत, असे ते आयडेंटिफाय करतात आणि त्यांच्या नावाचं फेक डॉक्युमेंट तयार करतात, फेक आधार कार्ड तयार करतात आणि त्यांच्या माध्यमातून ते हे सगळं मोडस ऑपरेशन करतात. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.